ठीक आहे. आज आपण लयबद्ध मांडणी पाहूया. चला, लयबद्ध मांडणीचे टाईप सांगा. आठवतात का कोणाला? लयबद्ध मांडणी दोन प्रकारची असते. एक असते अक्षरांची आणि दुसरी असते अंकांची. अंक आणि अक्षर. कळलं का दोन प्रकार? हो. हा, ठीक आहे. आता आपण प्रत्यक्ष उदाहरणाच्या सहाय्याने कसं सोडवायचं ते पाहूया. तुम्हाला प्रोसेस सांगितले होते मी एप्रिल मध्ये. पुन्हा पाहूया, तुम्ही विसरला असाल. आता उदाहरणाच्या सहाय्यानेच आपण प्रोसेस पाहूया. पहिलं उदाहरण देतो मी. ए डॅश बी सी ए डी डॅश सी डॅश 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 सी डॅश 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 सी. ए बी ए बी बी. दूसरा ऑप्शन ए बी ए डी बी. दूसरा ऑप्शन डी बी ए डी बी. तीसरा ऑप्शन डी बी बी ए डी. डी बी बी ए डी. चौथा ऑप्शन डी बी ए डी डी. पुन्हा लाईन सोडवता. मला हा, चला, 1 मिनिट वेळ. सर 1 नंबर ऑप्शन. सर दुसरा सर. ओके. चला, आपण पहिल्यांदा पाहूया की काय करायचं. काय करायचं, पहिली स्टेप काय करायचं? अक्षर पाहून घ्यायचे. अक्षर पाहून हा घ्यायचे, त्यांचे भाग करायचे. हा हा, ओके. पहिल्यांदा टोटल किती अक्षर आहे ते पाहिजे, रिकामा जागे सहित. ओके, किती तिथं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 आहे टोटल अक्षर. बरं ना? 12 अक्षर आहे टोटल. मग किती कितीचे गट होतील? 4 4. हा, 3 3 चे पण होऊ शकतील. 3 3 चे किती गट होतील? 4. 4. 3 3 चे केले तर 4 आणि 4 4 चे केले तर 3 गट होतील. ठीक आहे. आता इथं 3 3 च्या वेळेने सुटत नाहीये, सुटणार नाहीये. मग 4 4 चे गट करूया. मग मी इथं 4 4 चे गट करतो. 4 4 चे गट केल्यानंतर काय लक्षात येतं? आता इथं बघा, ए बी सी आहे, इथं डी नाहीये. बघ ना, मग इथं असू शकतो डी, ए डी बी सी. आता इथं बघा, स्टार्टला ए डी आहे, इथं पण ए डी आहे, म्हणजे इथं बी राहील. ए डी बी सी ए डी बी सी. आता इथं पण ए डी बी सी राहू शकतं. ओके. म्हणजे कधी कधी तेच अक्षर परत परत रिपीट होतात. इथं सेम टू सेम एडीबीसी 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 हेच अक्षर प्रत्येक गटात आहेत. मग इथं रिकाम्या जागी आलं डी बी एडीबी. इथं ऑप्शन नंबर 2. लक्षात आलं का सगळ्यांच्या? हो. हो. हा, चला. काही जण लेफ्ट कसं काय झाले होते.
ठीक आहे. पहिलं समजलं ना, पहिलं उदाहरण. हो 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 चला आता दुसरं पाहूया. दुसरं ए बी डॅश डॅश बी सी डॅश ए डॅश डी ए डॅश डॅश ए बी सी. ऑप्शन देतो. चला कुणाला सुटतंय? सर थांबा. त्याला किती अक्षर आहे सांगा, सोडवा आणि तो सांगा पण किती अक्षर आहे टोटल. पर्याय नंबर 4. पर्याय नंबर 4. चार 12 16 16 आहे ना अक्षर. हो 16 अक्षर आहे. 16 अक्षर असल्यावर 4 4 गट होतात. 4 4 4 गट. तर 4 4 गट करतो मी. आता इकडे बघा, पहिल्या गटात ए बी आहे. इथं पर्यायामध्ये पाहिलं तर सी डी पण आहे. म्हणजे इथं पुढे सी डी असू शकतं नाही का. ई बी आहे, इथं सी डी असू शकतं. आता इथं बघा बी सी आणि ए आहे या गटात, राहिलं कोणतं? डी राहिलं. डी इथं डी राहील. हा, आता शेवटच्या गटात बघा एबीसी आहे, इथं पण काय राहिलंय फक्त डी. सी ते आहे शेवटी. आता इथं काय असू शकतं? सी बी आणि सी, पण बी स्टार्टला की शेवटी? सी बी डी सी आणि बी ए आहे, सी स्टार्टला आणि बी लास्टला. हो आता इथं तुम्ही निरीक्षण केलं तर बघा, पहिल्या 2 गटाचं निरीक्षण करून ए बी सी डी आहे बरं ना. आता दुसऱ्या गटात काय झालेलं आहे? हे बी सी डी तसेच आहे, हे 2 3 4 नंबरचे तसेच आहेत, पण हा जो 1 नंबरला आहे तो गेलेला आहे शेवटी. 1 नंबरचा अक्षर कुठे गेलेला आहे?
शेवटी. हा. आता मग इथं पण हा जर रूल आहे तर मग इथं हा बी शेवटी जाईल. बी कुठं जाईल? शेवटी. आणि मग सी डी ये तसंच. सी डी ये तसंच बी शेवटी जाईल. आणि इथं पण बघा हा जो सी आहे तो शेवटी गेलेला आहे. आणि डी ए बी तसंच आहे. डी ए बी. लक्षात आलं? म्हणजे पहिलं अक्षर शेवटी गेलेलं आहे प्रत्येक गटात. पहिलं अक्षर शेवटी गेलं. यानुसार मग सी डी डी सी बी डी ऑप्शन नंबर सेकंड. लक्षात आलं का? आणि लक्षात आलं का? हो. पहिलं अक्षर शेवटी गेलेलं आहे प्रत्येक गटात. चला 2019 चा प्रश्न आहे. पी एस डॅश डॅश पी 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 डॅश पी डॅश एस. ऑप्शन आहे एस टी पी पी एस टी टी एस पी एस पी टी. चला सर ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 साक्षी का. चला अजून कोणी सोडवलं? हा हे एकदम इझी आहे. यात काय म्हणजे अवघड काहीच नाही याच्यात. चला टोटल अक्षर किती आहे? 9. 9 आहे. हा, 9. 9 अक्षर म्हटलं की 3-3चेच 3 गट पडतील. 3-3-3. ओके 3-3चे गट पाडू. आणि इथं अक्षर पी एस आणि टी आहे. लगेच लक्षात येतं इथं पी एस आहे, इथं टी येईल. इथं टी पी आहे, इथं एस येईल. इथं टी एस आहे, इथं पी येईल. बर पी. आता इथं काय रूल आहे बघा बरं. अगोदर जो पाहिला ना तोच रूल आहे इथं. अगोदरच्या याच्यात काय होत होतं? पहिलं अक्षर शेवटी जात होतं. हे बघ पी आहे लास्टला गेलाय, एस आहे लास्टला गेलाय. लक्षात आलं? अरे समजलं का? हो. हो. टी एस पी ऑप्शन नंबर 3. अवघड नाहीये. प्रॅक्टिसने मग तुम्हाला फास्ट जमेल. जोपर्यंत प्रॅक्टिस नाही तोपर्यंत तुम्हाला सुटणार नाही. प्रॅक्टिसने फास्ट जमतात. चला जी एच जी डॅश एच जी एच डॅश डॅश एच डॅश एच डॅश जी. पहिला ऑप्शन, सेकंड, थर्ड, चला पटपट फर्स्ट.
कुणाला सुटलं? सर इथं काय पर्याय पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 3. त्याला मला माहित नाही. आता इथं पाहूया, गट पाडूया पहिल्यांदा. किती अक्षर आहेत? क्रमांक 3. मला नाही माहित उत्तर, मला सोडवल्यानंतरच कळेल. चला, अक्षर किती आहे? 14 आहे ना? हम्म. हो. हा, 14 आहे. मग 14चे असे गट पडतात 7-7. बरं ना? कधी कधी मग हो. 7-7चे गट काढून उत्तर मिळणार नाही. कधी कधी मग 14च्या शेजारी कोणताही जवळचा अंक 15. ज्याचे गट पड हा 2 आहेत, 12 पण आहे आणि 15 पण आहे. जर 15 घेतले तर गट पडतील 5, 5, 4 असे गट पडतील. 5 आणि 5 10 आणि 4 14 असे पडतील. जर 12 घेतला तर 3 3चे 4 गट आणि शेवटी 2. त्याच्यानंतर जर 4 4चे गट पाडले तर 4 4चे 3 गट पडतील, शेवटी 2. आता अशा अनेक गट पडतील, तुम्हाला प्रॅक्टिसने जमेल. आता यातले असे गट पाडून उत्तर येत नाही. उत्तर येतं त्या पद्धतीचे गट पाडून 4 4चे आणि शेवटी 2. आता हे प्रॅक्टिसने जमतात. आता मी 4 4चे गट पाडतो. माझ्याकडून लिहिताना चुकलं काय? हा, नाही, ठीक आहे. आता इथं गट कसे सांगतो मी? इथं बघा, GH इथं पहिला गट काय आहे? GH. दुसरा गट HG. दुसरा गट काय? HG. तिसरा गट परत GH. तिसरा गट परत GH. आणि पुढचा चौथा गट HG. पण याचे 2च अक्षर आहे. पुढे जर असते तर पुन्हा HG. लक्षात आलं का? GH. HG. तुम्हाला ही प्रॅक्टिस नाही जमन. कळलं का? यासाठी प्रचंड प्रॅक्टिस करावी लागते. मग रिकाम जागी येतं HGH. ऑप्शन नंबर 3. लक्षात आलं? आता सुटलं नसेल तर एवढं काही वाईट मानायचं नाहीये, पण भरपूर प्रॅक्टिस करायची याच्यावर. आणि प्रॅक्टिस नंतर मात्र तुम्हाला सुटले पाहिजे. लक्षात आलं? चला, पुढचं देतो. 2016चं देतो. डॅश SP सॉरी डॅश PJA डॅश डॅश SP डॅश डॅश MAS डॅश J. बघून प्रश्न. चला, पटपट अक्षर माझा गट पाडायचे फास्ट. आपली प्रोसिजर फास्ट पाहिजे. कोणाचं खरखर वाचता जास्त? चला, पटपट.
हा चला तर तुम्ही नंतर प्रॅक्टिस करा भरपूर याच्यावर. आज समजून घ्या फक्त. आता इथं अक्षर आहे 15. 3 3 7 3 3 9 3 4 3 5 15. ओके. चला किती कितीचे गट पडतील 15 अक्षर असल्यावर? 5 5 5 5 चे 3 गट. अजून 3 अजून 3 चे 3 3 चे 5. 3 3 चे 5 पडतील. ओके. हम्म. आता इथं 5 5 चे गट पाडून सुटत नाहीये कारण टोटल अक्षर आहे 6 इथं. अक्षर किती आहे? 6 आहे बघ. पी जे ए, पी जे एस पी ए, 6 अक्षर आहे ना, त्यामुळे 5 5 चे गट पाडून उत्तर येत नाही. आपण 3 3 चे पाडूया. कितीचे पाडूया? 3 3 चे. 3 3 चे गट पाडले. तुमच्या जर लक्षात आलं इथं बघा, इथं पी जे, ओके, इथे एस पी आहे आणि इथं पण पुन्हा एस जे आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर 1 नंबर, 3 नंबर, 1 आणि 5 नंबरचं गट सेम वाटतं. इथं पी जे ना, इथं एस आहे, एस पी जे, इथं एस पी जे, इथं एस पी जे. 1 3 आणि 5 नंबरचा गट सेम आहे. आणि इथं बघा एम के, इथं एम के असेल, एम के, आणि इथं एम के असं आहे. म्हणजे एस पी जे एम के, एस पी जे एम के, एस पी जे. ओके. इथं किंवा 6 अक्षराचा पण गट पडतो. एस पी जे एम के, एस पी जे एम के, एस पी जे पुन्हा एम के. लक्षात आलं का? अशा पद्धतीचं. म्हणजे इथं ऑप्शन येतो एस एम के जे ए पी, ऑप्शन नंबर 4. ओके. आता सुटलं नसेल तर जाऊ द्या. प्रॅक्टिस याला प्रचंड प्रॅक्टिस लागेल. लयबद्ध मांडणीचे तुम्हाला सोडवायला. लक्षात आलं? आता मी अंकांची लयबद्ध मांडणी देतो. आता प्रत्येक वेळेस अक्षर मोजून सुटेल असं नाही. याचं उदाहरण सांगतो मी. आता इकडे बघा, अशी पण लयबद्ध मांडणी असते. ए डी बी, सी सी सी, डी डी डी. चला काय काय झालेलं आहे इथं? पहिल्यांदी ए 1 डबल बी 2दा सी 3दा डी 4 वेळा ई 5 वेळा. ए 1 वेळा, बी 2दा, सी 3 वेळा, डी 4 वेळा, ई 5 वेळा. मग असं आता असा प्रश्न देतील त्यावेळेस मधले काही अक्षर देणार नाही तुम्हाला, मधलेच कुठले तरी गाळतील. बरोबर. आणि मग तुम्हाला सुटणार नाही. तर मग इथं तुम्ही असा जर प्रश्न असेल तर इथं सारखे गट करून पण सुटणार नाही. इथं तुम्हाला ऑब्झर्वेशन करावं लागेल, निरीक्षण करावं लागेल. कळलं का? म्हणजे प्रत्येक वेळेसच सारखे गट करून सुटेल असं नाही. तर तो मग कधी कधी निरीक्षण, आणि त्यासाठी प्रचंड प्रॅक्टिसची गरज लागते. ओके. प्रॅक्टिसनेच तुम्हाला याच्यावर कमांड येईल लयबद्ध मांडणीवर. चला अंकांची लयबद्ध मांडणी देतो. 1 0 डॅश डॅश 0 1 1 डॅश 1 डॅश 0 1. चला याचे ऑप्शन आहे. पटपट गट पाडा, फास्ट फास्ट जमलं पाहिजे. क्विक. 0 1 ऑप्शन 1 0 1. अक्षराने सांगितलं. ओके. चला अजून कोणाला सांगायचंय? 1 1 0 1. हं? दुसरा पर्याय क्रमांक सर. दुसरा. हा हे इझी आहे. चला
किती 4 4 4 3 12 म्हणजे 3 3 चे 4 गट पडतील किंवा 4 4 चे 3 3 3 चे पाडून सुटत नाही 4 4 चे पाडावे लागतात आणि इथं 4ही गट सारखेच आहेत. ओके आता इथं बघा शेवटी 0 1 आला इथं 0 1 नाही कसं आहे चला लय सर बदमानी काय हा? 3 3 चे गट पाडले का 1 0 1 असं येतो. 3 3 चे का ओके ओके माझ्याकडून गट पाडताना चुकलं. हा प्रत्येक गटात. हा. इथं किती आहे 1 आहे ना हा 3 3 चे गट पाडावे लागतात चला 3 3 चे गट पाडूया हा 3 3 चे गट पाडले तर 101 101 बरं ना 1 0 1 1 0 1 1 0 1 1 0 1 मग रिकाम जागी आला 1 1 0 1 ऑप्शन नंबर 2 चला पुढचा 0-0 0 0-0 0 0 1 डॅश डॅश 0-0 डॅश 0 1 डॅश 0 हे सगळे एक्झामला आलेले उदाहरण आहेत. चला पटकन फास्ट चला पर्याय क्रमांक 4 सर. सर पर्याय पर्याय क्रमांक क्रमांक 1 1 चला 1 सर पर्याय किती क्रमांक अक्षर आहेत किती अंक किती आहेत किती अंक आहेत 16 16 16 7 8 16 16 म्हटलं की 1 4 4 चे दुसरे पडू शकत नाही 4 4 चे गट पाडूया तर इथं 2 नंबरला 1 दिसतोय म्हणजे 2 नंबरला 1 असेल आता इथं शेवटी 0 0 दिसला इथं 0 0 असेल 2 नंबरला इथं 1 आहे इथं 1 आहे 1 आणि शेवटी 0 0 चला 0 1 0 0 0 1 0 0 0 1 0 0 0 1 0 0 असे गट पडतात म्हणजे इथं 1 0 0 1 0 0 ऑप्शन नंबर 4 बरं सगळ्यांना लक्षात आलं का हो